भीमज्योत 11. भीमज्योत या संघाने टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडलं गेलंय आणि ओपनिंग साठी इथे मात्र किशोरला आपण पाहत आहे त्याच्या समवेत बॅटर आलाय त्याचं देखील नाव आपल्याला थोडं समजेल. सूरज जाधव सूरज जाधव मॅन फ्रॉम कडबुडे गावचा हा ओपनर खेळाडू एक घणाघाती असा हा खेळाडू इथे मात्र आपण बघतो ओपनिंग साठी आणि त्याच्या समोर एक राईट लेफ्टी कॉम्बिनेशन मात्र निवडलं गेलंय मला वाटतं भीमज्योत 11 यांच्या माध्यमातून श्रेयस 11 यांच्या माध्यमातून इथे मात्र राईटी लेफ्टी असं कॉम्बिनेशन निवडलं गेलंय आणि गोलंदाजी मार्ग होती कोणाला आहे रितेश इथे मात्र पॉवर प्ले षटक जे जबाबदारीचे षटक असतं मॅन फ्रॉम तामनमाळ गाव आणि हा तामनमाळ गावचा हा चला चालू करतो सामना पंच RPL चा पहिला दिवस या पहिल्या दिवसातील पहिली मॅच मॅन फ्रॉम कडबुळे असा इथे मात्र तारा सितारा सूरज ज्याने अक्षरशः विसुंबनगरी आपल्या फलंदाजीच्या जोरावरती गाजवली असा मात्र फलंदाजीसाठी आणि त्याच्या समोर गोलंदाज रितेश मॅन फ्रॉम तामनमाळ पहिलाच बॉल पंचांच्या डाबातून टाकलाय थोडासा फुल टॉस झालाय चेंडू क्लिअर केलाय चेंडू चाललाय मला वाटतं सीमा रेषा पार आला हा पहिलाच जर्देदार RPL चा चौकार सूरजच्या बॅट मधून पहिलाच बॉल वरती पहिलाच दमदार असा चौकार आलाय इथे मात्र लेग साइड क्लिअर केली होती डिस्क्युअर लेकरला चेंडू देखील उडवला आणि चेंडू चालाय सीमा रेषेच्या पलीकडे अजून एक चेंडू खेचलाय हा देखील चेंडू डिस्प्लेच्या दिशेने चाललाय चौकार लागोपाठचा दुसरा चौकार इथे मात्र सूरजच्या बॅट मधून सूरजची बॅट इथे मात्र चालायला लागलीये सूरजची बॅट इथे मात्र बोलायला लागलीये सूरजच्या बॅट मधून आल्या दोन चौकार इथे मात्र डिस्प्लेच्या दिशेने केलंय रितेश सारखा यंगस्टार वरती आक्रमण चढवलं गेलं पहिल्याच दोन बॉल वरती इम्पॅक्ट क्लिअर झालाय इम्पॅक्ट क्लिअर केलाय श्रेयस 11 ने हाणामारीच करणार हाणामारीच करावं लागेल पहिलीच मॅच पॉवरफुल इथे मात्र स्टेडियम देखील आपल्याला बघायला मिळाले एक चांगल्या पद्धतीचं विसुंबेचे क्रीडा नगरी आपल्याला बघायला मिळाले आणि आक्रमण चढवलं गेलं तामनमाळ संघाचा हा एक छोटासा यंगस्टर खेळाडू आणि त्याच्यासमोर कोण आहे हार्ड हिटर फलंदाज मॅन फ्रॉम कडबुडे गावचा तारा सितारा ज्याला म्हटलं जातं असा सूरज इथे मात्र पुन्हा एकदा मॅच चालू होती पंचांच्या पुन्हा एकदा डाव्या बाजूने मारा करायचा होता रितेश हा देखील चेंडू पायावरती होता स्लॉट मध्ये होता प्लॉट मध्ये ढकललाय चेंडू चाललाय सीमा रेषा पार आलाय RPL चा पहिला षटकार इथे मात्र शॉर्ट लेनची गोलंदाजी चालू झालीये आणि नक्कीच शॉर्ट लेनच्या गोलंदाजीत तितकासा वेग दिसत नाहीये आणि सूरज सारख्या फलंदाजाला असे बॉल टाकणं म्हणजे कुठेतरी आत्महत्या करण्यासारखं आहे आणि त्या आत्महत्या मात्र 3 बॉल वरती झाले धाव फलक देखील पहिल्या 3 बॉलमध्ये 14 वरती येऊन थांबलं गेलं 14 धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या आहेत इथे मात्र अटॅकिंग बॅटिंग चालू आहे सूरजची एक चांगल्या पद्धतीची अटॅकिंग बॅटिंग सूरजच्या माध्यमातून चालू झाली आहे सूरजने मात्र इथे हाणामारी करायला सुरू केली सूरजने मात्र आपली ताकद दाखवली सूरज मात्र आपली पॉवरफुल बॅटिंग करतोय पुन्हा एकदा रितेश टू सूरज आता मात्र रितेश वरती दबाव आलाय प्रेशर रिलीज झालाय का प्रेशर रिलीज होतोय का रिलीज केला प्रेशर श्रेयस 11 ने आणि चढवला इथे मात्र भीमज्योत वरती प्रेशर हा देखील चेंडू आता मात्र कव्हरच्या डोक्यावरून हा देखील चाललाय सीमा रेषा पार लगातारचा तिसरा चौकार सूरजची बॅट आग ओकते या भर उन्हामध्ये येते मात्र आता सूरजची बॅट देखील तापली गेली सूरज देखील तापला गेलाय बॅट तापली सूरजची आणि याचा मात्र मारा इथे बसतोय रितेशला आणि आणि भीमज्योत या संघाला इथे 18 धावा देखील मला वाटतं धाव फलकावरती चढवल्या गेल्या
आक्रमण चढवलं गेलं, आक्रमण जोरदार झालंय, सूरजने मात्र आक्रमण चढवलंय. इथं मात्र नौखा गोलंदाज आहे, त्याच्यावरती आक्रमण चढवलंय. गोलंदाज मात्र आता फंबल झालाय. नक्कीच मोठा फलंदाज आहे, त्या मोठ्या फलंदाजासमोर तितकस. हा देखील चेंडू, इथे मात्र काय झालंय, कॅचिंगचा कॉल झालाय, मोठा मासा गळाला लागलाय का? इथे मात्र काय केलंय, सूरज सारख्या मोठ्या फलंदाजाचा झेल पकडायची संधी आली होती मला वाटतं, आणि ती संधी देखील सोडली. मॅच सोडली की काय हे मात्र आपल्याला येणाऱ्या काळामध्ये समजेल. नक्कीच कॅचेस ऑन मॅचेस हे म्हटलं जातं. आणि की सूरज जाधवचा आज बर्थडे, वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुला मित्रा. आणि या वाढदिवसाचं गिफ्ट देखील चांगल्या पद्धतीने आपल्याला पहिल्या 4 बॉलमध्ये बघायला मिळालं. आता एक लेफ्ट हँडेड फलंदाज किशोर आल्या काय केलंय, स्विच हिट केलंय, स्विच हिट झालाय, कॅचिंगचा कॉल झालाय, मात्र क्षेत्ररक्षक पोहोचला नाही. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडलाय, 2 धावा देखील पूर्ण झालेत. नक्कीच स्विच हिट साठी ओळखला जातो किशोरने मोठमोठ्या गोलंदाजासमोर स्विच हिट केले. षटक संपलंय, धाव फलक पुढे सरसावलंय, धाव फलक जाऊन पोहोचतंय तब्बल मला वाटतं 21 धावा. पहिलं षटक जसं पारदर्शक षटक हाताळायचं होतं ते मात्र भीमज्योत या संघाच्या माध्यमातून दिसलं नाही, परंतु श्रेयस 11 संघासाठी पुरेपूर फायदा देखील मिळाला. तब्बल 21 धावा 21 दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश देखील झाला. 21 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या आहेत. आता नेक्स्ट वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक कोण घेऊन येतो, जबाबदारी काय आता मात्र थांबवावं लागेल. मला वाटतं स्कोर कार्ड खूप पुढे ढकलला गेला या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. सूरज आणि अभिषेक आलाय. आता मला वाटतं गोलंदाजी मार करते अभिषेक, आणि त्याच्या समोर आपण बघताय हार्ड हिटर सूरज, ज्याच्या बॅटमधून तब्बल मला वाटतं आतापर्यंत 19 धावा ज्याने 5 बॉल मध्ये ठोकलेत असा सूरज. आणि ज्या समोर आपण बघताय अभिषेकला आता मात्र कमाल करावी लागेल. स्कोर कार्ड खूप पुढे गेलंय, तिथून मात्र ते स्कोर कार्ड आता थांबवावं लागेल अभिषेकला. कोणत्या पद्धतीने अभिषेक स्कोर कार्ड थांबवतोय हे मात्र बघावं लागेल. थोडं फास्ट खेळायचं प्लीज. पंचांच्या डाव्या बाजूने हा मारा चाललाय. सूरज हा देखील फुल टॉस होता, मला वाटतं नो बॉल बिमरचा. इथे मात्र कॉल झालाय, काय झालंय. येस इट इज. इथे मात्र आत्महत्या केली गेली किशोरच्या माध्यमातून. नो बॉल होता, नो बॉल फ्री हिट देखील असेल मला वाटतं, परंतु काय झालंय रनावरच्या संधीमध्ये किशोर चाललाय बॅक टू द पॅव्हिलियन. म्हणजे नो बॉल होता, एकाच बॉल होती, काय घडलंय, नो बॉल होता, किपरच्या हातामधून ड्रॉप देखील झाला होता. किशोरने 9 सेकंड सोडला देखील, सूरजने थांबवलं परंतु सूरज थांबला नाही. आणि ते मात्र सूरजने दोन्ही फलंदाजाचा कॉल चांगला नव्हता, त्याच्यामुळे वाटतं विकेटचं पतंग कटलंय किशोरचं. नक्कीच आता मैदानामध्ये कोण आलाय, राजापूर तालुक्यातून अंगले या गावातून, छोट्याशा गावातून आपला क्रिकेटचा प्रवास सुरू केला. आणि या पूर्ण क्रिकेटच्या प्रवासामध्ये आज विरार भाईंदर मध्ये आयकॉन म्हणून जो खेळाडू खेळतो आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचा सुपरस्टार स्टार अनिकेत तांबे इथे मात्र आता मैदानामध्ये दाखल झालाय. नक्कीच या खेळाडूंना खूप कमाल केली आपल्या गोलंदाजीच्या मार्गावरती. एक चांगला वेगवान तेजतर्रार गोलंदाज देखील आहे आणि त्याप्रमाणे फलंदाजी देखील त्याच्या माध्यमातून होते. एक चांगल्या पद्धतीची सूरज स्ट्राईकवरती आहे, अनु नॉर्सा गेला असेल. आणि पुन्हा एकदा अभिषेकने पहिलाच बॉल नो टाकला होता, फ्री देखील असेल. इथे मात्र हा देखील चेंडू आता मात्र चांगला चेंडू टाकला, हा देखील फुल टॉस होता, तितकासा मला वाटतं बॅटवरती नाही आलाय आणि मिस झालाय. नक्कीच फ्री हिटचा फायदा देखील झाला नाही. लेग बॅचच्या सर्वांमध्ये 1 धाव देखील पूर्ण केली. अनु स्ट्राईक वरती आलाय. सर्वांच्या नजरा असणार आहेत कोणावरती, तर अनुवरती नजरा असणार आहेत. आज लवकर बॅटिंगला देखील पुढे आलाय अनु. नक्कीच बघावं लागेल अनुच्या माध्यमातून कशी खेळी केली जाते. एक अष्टपैलू खेळाडू मात्र आपल्या रत्नागिरी जिल्ह्याला लाभलेला अनु अनिकेत तांबे. नक्कीच अंगले गावाचं नाव ज्याने क्रिकेटच्या पटलावरती रोशन केलंय असा अनु इथे मात्र आता बॅटिंग मार्गावरती रेडी झालाय. हा देखील चेंडू, अजून एक चेंडू, मला वाटतं 1 धाव देखील पूर्ण झाली आहे.
व्हाईट +1 2 धावा इथे मात्र धाव फलकावरती लागल्या गेल्यात. मला वाटतं कुठेतरी लाईन मिस करतो अभिषेक. पहिला बॉल देखील लाईन मिस झाला होता, दुसरा बॉल देखील तितकासा चांगला नव्हता, फुल टॉस होता, मात्र बॅटरच्या माध्यमातून इतकं डेडिकेशन नाही दिसलं. हा बॉल देखील मला वाटतं व्हाईटच्या सुरूमध्ये धाव फलक देखील तब्बल 25 धावांवरती जाऊन पोहोचले. या षटकातला मला वाटतं आता एकच बॉल झाला असेल. हा देखील चेंडू, अजून एक चेंडू, पंचांचा कॉल देखील आला नाही अजून. बॅटला लागलाय बॉल, ब्लस झालाय. सूरजच्या माध्यमातून एक धाव देखील पूर्ण केली गेली. अनु आता पुन्हा एकदा स्ट्राईक मार्कवरती आलाय. नक्कीच हे दोन्ही फलंदाज जर शेवट 4 ओव्हर देखील मैदानात खेळले ना तर धाव फलक 50च्या वरती नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. आता देखील खेचायचा होता, मिस टायमिंग झालाय, परंतु मात्र बायच्या स्वरूपामध्ये एक धाव देखील पूर्ण केली गेली. धाव फलक पुढे सरसावलाय. 27 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. नक्कीच एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी इथे मात्र अभिषेक याच्या माध्यमातून चालू आहे. नक्कीच एक चांगल्या पद्धतीची हा देखील आता मात्र लेक्शरच्या दिशेने खेचलाय. तिथे क्षेत्ररक्षक बॉल वरती आले, एकदा पूर्ण झाले. काय झालंय, मिसफिल्ड झाली. एक तिथे होते, 2 धाव पूर्ण केलेत. तिसरी धाव देखील पूर्ण केली गेली. की जिथे कुठे एक धाव होती तिथे तब्बल 3 धावा मला वाटतं धाव फलकावरती लागल्या गेल्या. धाव फलक पुढे सरसावलंय. 30 धावा देखील धाव फलकावरती लागल्या गेलेत. मात्र अन्नू आलाय. हा देखील लोअर फुल टॉस टाकला होता, मिस टायमिंग स्ट्रोक, मिस टाइम होता अनुच्या माध्यमातून. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. बॅट आणि बॉलचा संपर्क सध्या अनुच्या बॅटिंग मध्ये थोडस अडथळा निर्माण होतो. इथे मात्र अनुला फलंदाजी करावी लागेल, एका बाजूने सूरज मोर्चा सांभाळून आहे. हा देखील चेंडू, अजून एकदा मला वाटतं काय झालंय, अजून एक वाईट चेंडू, अजून एक व्हाईट +1 इथे मात्र धावा. येस, व्हाईट +1. 32 धावा देखील धाव फलकावरती लागले गेलेत. काय घडतंय, मला वाटतं खूप महागडं षटक ठरतं इथे अभिषेक याचं. तब्बल मला वाटतं अभिषेकने आतापर्यंत 8 बॉल हाताळले गेलेत. 8 बॉल हाताळले गेले अभिषेकच्या माध्यमातून. हा चेंडू आता मात्र समोरच्या दिशेने लेक्चरच्या दिशेने खेळला, तिथे मात्र क्षेत्ररक्षकाचे मिस फील्ड झाले. करण तिथे होता, मॅन फ्रॉम भडकंबा गावचा हा खेळाडू, करण कडून मिस फील्ड झालीये आणि इथे मात्र चौकार देखील आलाय. षटक संपलंय आणि धाव फलक देखील पुढे सरसावलाय. धाव फलक जाऊन बोललाय 36. तब्बल मला वाटतं 18च्या सरासरीने इथे धाव बनवल्या गेल्या 2 षटकांमध्ये. येणारी 2 षटकं कोणत्या पद्धतीने हाताळतोय भीमज्योत संघ हे मात्र बघावं लागेल. धाव फलक पुढे सरसावलाय नक्कीच. आणि आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील खूप मान्यवर इथे देखील बसलेत. आपल्या लांजरचा आयकॉन किरण बघता आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तदनंतर आपल्या रत्नागिरीचा कामोड्याचा आयकॉन बारक्या कांबळे, ज्याने आपलं क्रिकेट पटलावरती नाव एक चांगल्या पद्धतीचा हिरो, आपला एक रायझिंग एक स्टार खेळाडू म्हणून बारक्या कांबळे यांचं नाव देखील आमचं देखील भाग्य आहे की त्यांच्या समोर आम्ही बसून इथे कॉमेंट्री करतोय. चला थोडं फास्ट खेळायचं प्लीज पंच, आपण देखील सामना थोडं फास्ट खेळवायचंय. बॉलर नेम सांगायचं प्लीज. पंकज इथे आला. आता मात्र पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल. आता पंकजला धावा थांबवाव्या लागतील. तब्बल 18च्या सरासरीने धावा बनल्या गेल्या तिथे. हा देखील चेंडू आडवा बॅटने खेचायचा होता, खडे मारायचा होता, परंतु फिरकीचा जादूगर आहे कुठेतरी. हातावर बोटावर बॉलवरती बोट फिरवलीत आणि बॉलवरती बोट फिरवून इथे मात्र अनुला शांत ठेवलं. अनुची बॅट अजून देखील शांत आहे. अनुच्या बॅट मधून अजून देखील धावा खर्च झाल्या नाहीयेत. अनु अजून देखील जागेवरती थांबलाय. हा देखील चेंडू, अजून एक चेंडू आडव्या बॅटने खडे खेचायचा होता. फंबल होतय, अनुकडून फंबल होतय. इथे मात्र अनु साधारण खेळी बघायला भेटते बॅटिंगची. आणि सूरज एका बाजूला सूरजने मोर्चा सांभाळलाय, परंतु दुसऱ्या बाजूने अनु
कुठंतरी संघाची दुविधा वाढवतोय का हे बघावं लागेल. पण एकदा आता मात्र हा देखील चेंडू, अजून एक चेंडू, चांगला चेंडू फिरवलाय, चांगला मात्र नक्कीच मी म्हणालो ना की बॉलवरती बोट फिरवली जात आहे. जादूगार दिसतोय, बोटांचा जादूगार. बॉलवरती बोट चांगल्या पद्धतीने फिरवली जात आहेत आणि मात्र फिरकीचा जादू इथे मात्र पंकज दाखवतोय. सलगचे 3 बॉल डॉट केलेत पंकजने. अन्नू याला हा अजून एक चौथा बॉल देखील डॉट झाला असता, मला वाटतं वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव. अनुचं फंबल नक्कीच, अनुचं फंबल नक्कीच होतंय, नक्कीच अनुचं फंबल होतंय. सलगच्या चौथा बॉल मध्ये हा आत्ताशी एक धाव खर्च केली, ती पण लेगबाच्या स्वरूपामध्ये. आणि सूरज झाला आता, सूरजवरती आता मात्र श्रेयस 11 या संघाच्या नजरा असतील. सूरजला आता मात्र कमाल करावी लागेल, सूरजवरती सर्वांच्या नजरा असतील. सूरजची फलंदाजी आता मात्र झाली पाहिजेत, कारण ज्या 2 षटकांमध्ये धावा आल्या होत्या त्या मात्र धावा थांबल्या गेल्या तिथं. आता हा पण चेंडू इथे मात्र अजून एक चांगला चेंडू, 2 धावांचा कॉल दिलाय सूरजने. दुसरी धाव आसानीसे कंप्लीट देखील झाली. अजून 2 धावा देखील धाव फलकावरती लागल्या गेल्या. फास्ट बॉल देखील लागले त्यांनी. तब्बल 39 धावा धाव फलकावरती लागले गेलेत. 39. अजून येणारे 7 बॉल बाकी आहेत आणि या 7 बॉल वरती देखील किती धावा खर्च केला. मी नक्कीच म्हणालो ही जर सूरज शेवटपर्यंत मैदानामध्ये थांबला तर नक्कीच 50+ धावा आपल्याला बघायला मिळतील, त्यात मात्र काहीच शंका नाहीये. नक्कीच सूरजची घनागती फलंदाजी आपल्याला माहितीये. अक्षरशः उसरले असेल, शोकर असेल, वित्सुंब्याची क्रीडानगरी या फलंदाजाने मोठमोठ्या बॉलर यांना गार केलंय आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून. अजून एकदा पंकज टू सूरज. हा देखील चेंडू आता मात्र फुल टॉस झाला आणि इतर मात्र फुल टोल देखील वसूल केला गेला. चेंडू चाललाय सीमा रेषा पार आलाय. हा एक दर्जेदार लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकार. 45 धावा धाव फलकावरती लागल्या गेले आहेत. 18 बॉल इथे झाले तब्बल 45. नक्कीच 15च्या सरासरीने धावा देखील बनायला गेल्या इथे. मात्र आता षटक संपलंय. येणारे शेवटचं षटक कोणाकडे मोर्चा सांभाळायला देत आहेत इथे मात्र भीमज्योत बघावं लागेल. फोर्टी 45 धावा धावल किती झाले वैयक्तिक मला वाटतं. नक्कीच वैयक्तिक तब्बल 31 धावांवरती खेळतोय. आणि न्यू बॉलर कोण आलाय? अभिषेक. अजून एक अभिषेक इथं मात्र आलाय. एक अभिषेक मगाशी बॉलिंग टाकून गेलाय. विशांत विशांत आलाय आता मात्र. आणि त्याच्या समोर कोण आहे? अन्नू आहे. अन्नू कडूच्या बॅटला बॉल ब्लस होत नाही. आता मात्र झालंय, स्लॉट मध्ये आलाय, चेंडू उडवलाय लोंगच्या डोक्यावरून सीमा रेषा पार. अन्नूच्या बॅट मधून निघालाय हा RPL चा दर्जेदार षटकार. नक्कीच लेट आलाय पण थेट आलाय. अनुच्या बॅट मधून आलाय लेट पण एक थेट आलाय. आता मात्र 51 धावा धाव फलकावरती लावल्या गेल्या. मी नक्कीच म्हणालो हे 2 खेळाडू जर मैदानामध्ये राहिलेत ना तर 50+ हा धावा होणारच. आणि अजून देखील 5 बॉल बाकी आहेत आणि येणाऱ्या 5 बॉल वरती देखील किती धावा खर्च होत आहेत हे मात्र बघावं लागेल. बॉल गेला वाटतं रे. नक्कीच लेट आलाय पण थेट आलाय. एकच मारलाय पण जोरदार मारलाय. इथे फंबल झाला नक्कीच पण एक चांगल्या पद्धतीचा इथे आपल्याला बघायला मिळाला फटका. अनुच्या बॅट मध्ये देखील चांगला फटका बघायला मिळाला. आता मात्र येणारे 5 बॉल वरती देखील किती धावा खर्च होत आहेत ते मात्र अनुच्या माध्यमातून आपल्याला बघायचंय.
पुन्हा एकदा अभिषेकचा पहिलाच बॉल वरती खरपूस समाचार अनुने घेतलाय. आता येणारे 5 बॉल वरती देखील आक्रमण चढवावं लागेल. आक्रमण करेल का अनु हे मात्र बघावं लागेल. पुन्हा एकदा अभिषेक सॉरी विशांत हा देखील चेंडू आता देखील आडव्या बॅटने खेचलाय. चेंडू हा देखील चाललाय सीमा रेषा पार. अजून एक चौकार अनुच्या बॅटमधून. आल्या 2 मोठे फटके विशांतच्या माध्यमातून चढवले गेले. तिथे नक्कीच खेळाडू नाही लावलं मला वाटतं. लॉंग ऑन तिथे थांबवलं गेलंय का आहेत, परंतु देखील त्याच्या डोक्यावरून देखील बॉल गेलाय. क्षेत्ररक्षण देखील बघताय एक चांगल्या पद्धतीचा गोलंदाज. नक्कीच याच्या आधीच्या गोलंदाज पंकजने गोलंदाजीवरती चांगली कमाल केली. स्कोर कार्ड थांबवला गेला, परंतु त्याच्यानंतर आता मात्र विशांतने पुन्हा एकदा ती लाईन मिस केली. हा देखील चेंडू अजून एक चेंडू आडव्या पद्धतीने खेळला. डिप स्कोर लागली ते क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण झाली. दुसरी धावेसाठी थांबवलंय आणि सूरजने स्ट्राईक घेतली. नक्कीच आता मात्र सूरजने स्ट्राईक घेतले. एक धाव देखील पूर्ण केली. सूरजच्या माध्यमातून तर स्ट्राईक बघायला मिळेल आपल्याला. सूरजने स्ट्राईक ठेवले आपल्याकडे. आता मात्र एक चांगल्या पद्धतीचे आपल्याला क्षेत्ररक्षण देखील लावलंय. डीप कव्हर लावलाय. लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, काव कॉर्नर सजवलाय. डीप स्कोर देखील आहे. आता पुन्हा एकदा विशांत टू सूरज हा देखील चेंडू इथे मात्र खेचलाय. लॉंग ऑनच्या दिशेने आलाय. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावचा देखील कॉल झाला आणि चांगली रनिंग भेटून होतं विकेट. हे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली. नक्कीच अजून मागे देखील खूप फलंदाज बाकी होते, मात्र या दोन्ही खेळाडूनेच मला वाटतं स्कोर कार्ड पुढे ढकललाय. अजून देखील खूप खेळाडू मागे आहेत. मला वाटतं अमोल देखील असेल, कुंदन देखील बाकी आहेत. 58 धावा देखील धाव फलकावरती लावल्या गेल्या. 58 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या आहेत. येणारे अजून देखील 2 बॉल असतील आणि हा देखील चेंडू चांगल्या पद्धतीने खेचलाय. इथे मात्र डीप स्कोर लागला. खेळाडू आलाय. एक धाव पूर्ण झाली. करण तिथे वेगाने आला. चांगलं कलेक्टिंग बघायला मिळालं, परंतु 2 धाव मात्र झाल्यात पूर्ण. 60 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 60 धावा इथे म्हणजे तब्बल 20च्या सरासरीने इथे मात्र धावा बनल्या या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. वैयक्तिक मला वाटतं 39 धावांवरती वन मॅन शो सूरज इथे मात्र खेळतोय. शेवटचा बॉल आहे आणि या शेवटच्या बॉलवरती कोणत्या पद्धतीने आता हा देखील चेंडू चांगला. इथे मात्र लॉंग ऑनचा खेळाडू चाललाय. कॅचिंगचा कॉल होता, फंबल झालाय, कॅच सुटली, परंतु 2 धावा देखील पूर्ण केल्या. तिसऱ्या धावाचा कॉल अन्नूचा होता. तिसरी धाव देखील त्याच वेगाने कंप्लीट झाली. नक्कीच षटक संपलंय. धावा फलकावरती 63 धावा लागल्या गेल्यात. 64 टार्गेट ठेवलंय. मला वाटतं भीमज्योत या संघाला 24 बॉल मध्ये तब्बल 64 धावा बनवावे लागतील. कोणाची मॅच आहे? पंचशील ना आणि परी. नक्कीच नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी यायचंय. पंचशील स्पोर्ट्स विरुद्ध परी मोटर्स दोन्ही संघांचे कर्णधारांनी यायचं टॉस साठी. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी यायचंय परी मोटर्स आणि पंचशील स्पोर्ट्स. येणाऱ्या 24 बॉल मध्ये तब्बल 64 धावा बनवायचे. तब्बल 21च्या सरासरीने ह्या धावा बनवाव्या लागतील भीमज्योत या संघाला. काय फलंदाजी झाली तब्बल मला वाटतं सूरज वैयक्तिक 42 धावा सूरजच्या बॅटमधून निघाल्या आणि अनुने देखील तितकीच चांगली साथ दिली. एक विकेट किशोरचं खातर न खोलता गेला होता किशोर. त्यानंतर एक चांगल्या पद्धतीची कमाल देखील झाली. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आलाय परी मोटर्सचा कर्णधार देखील आलाय. पंचशीलचा कर्णधार आणि परी मोटर्स कर्णधार दोघांनी पण टॉस साठी यायचं प्लीज. तुषारजी आणि प्रशांत दोन्ही टॉस करून घ्यायचं प्लीज. नक्कीच किरण कांबळे आहे तिथं टॉस साठी. परी मोटर्स करून किरण कांबळे आणि तुषारदा दोन्ही खेळाडू देखील एका संघ कोंडी संघाचे आहेत, मात्र ह्या RPL मध्ये आपल्याला विरोधामध्ये खेळताना दिसणार आहेत. चला इथे मात्र श्रेयस 11 निघाली. आपल्या क्षेत्ररक्षणासाठी फलंदाज देखील पाठवायचे. नक्कीच पंचशील आणि परी मोटर्स यांचा टॉस होतोय. शैलेंद्र यांच्या हस्ते टॉस केला जाईल. यायचे आपण टॉस करायचं आपल्या स्टेजच्या समोर.
इथे मात्र टॉस केला जातो. नेक्स्ट मॅच साठी टॉस केला जातो परी मोटर्स विरुद्ध पंचशील आणि फलंदाजीसाठी पाठवायचे प्लीज बिमज्योत फलंदाजीसाठी पाठवायचे फलंदाज. नक्कीच मला वाटतं परी मोटर्स टॉस विजेता झालाय आणि परी मोटर्स यांनी टॉस जिंकलाय. आपला कॉल लगेच आपल्याला द्यायचंय. क्षेत्ररक्षण देखील निवडलं गेलं लगेच. नक्कीच आधीच मीटिंग झाली आहे या मॅच नंतर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं परी मोटर्सने. चला फलंदाज पाठवायचे प्लीज भीमज्योत फलंदाज पाठवायचे. पंचशील स्पोर्टचे सर्व खेळाडू इकडे स्टेजच्या राईट साईडला तिकडे जमायचं प्लीज. तुमच्या कॅप्टनचा कॉल असेल तो प्लीज. आणि फलंदाजीसाठी ओपनिंग बॅटर कोण दिसतोय मॅन फ्रॉम वडकंबा करण आणि त्या समोर सागर. मॅन फ्रॉम बडकंबाचा ओपनिंग खेळाडू करण आणि मला वाटतं मॅन फ्रॉम कांटे गावचा सागर. नक्कीच इथे मात्र सर्व खेळाडू आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातले लांजा तालुका असेल लांजा राजापूर त्यानंतर संगमेश्वर चिपळूण हे आपल्या तालुक्यातले सर्व खेळाडू इथे मात्र खेळताना दिसतात आपल्या रत्नागिरी तालुका. आणि गोलंदाजी मार्गावरती कोण आलाय अनिकेत आलाय वेगाचा बेताज बादशाह वेगाचा वेचात बादशाह ज्याला म्हटलं जातं अनिकेत उर्फ अन्नू इथे मात्र गोलंदाजी मार्गावरती रेडी झालाय. श्रेयस 11 या संघाकडून प्रथम गोलंदाजीसाठी क्षेत्ररक्षण देखील मला वाटतं लावलं गेले. लेग साइड देखील इथं कव्हर केले. लॉंग ऑफ लावलंय डीप स्क्वेअर लावलंय. नक्कीच एक अनुभवी खेळाडू प्रकाश दादा आणि काका यांच्या माध्यमातून हे दिसणारे आपल्याला टीम श्रेयस 11 हे दोन्ही संघ मालक या टीमचे आहेत. एक चांगली बांधिलकी टीमची कशी असावी तर ह्या संघासारखी असावी. नक्कीच प्रकाश दादा आणि आमचे काका यांच्या माध्यमातून नेहमीच आपण बघता ब्लू फायटर संघ देखील त्यांनी बांधला गेला चांगला. आता इथे मात्र अनु पहिलाच बॉल वेगावरती स्वार झालाय. इथे मात्र पहिलाच बॉल डॉट चेंडूची सांगता इथे मात्र झाले. पहिल्याच बॉल वरती चांगल्या पद्धतीचा चेंडू त्या अनिकेतच्या माध्यमातून हाताळताना दिसला. अजून एकदा अन्नू. आता मात्र उलटा फुलटा खेळायचा होता. कॅचिंगचा कॉल झालाय. काय झालंय मिस टायमिंग झालाय. कॅचिंग मध्ये फंबल झालाय. कॅच सुटली गेली. चांगला शॉट देखील एक्झिक्यूट करायचा होता मात्र तिथे कसं ते आता कॅचेस सोप्या नसतात. नक्कीच मागे जाऊन पकडणं तितक्याच सोप्या नसतात कॅचेस. परंतु चांगला एफर्ट दिसला तिथे आपल्याला. धाव फलकावरती धाव चढायला गेले आहेत. मला वाटतं एक धाव फलकर लागले. आता मात्र करण आलाय आणि नक्कीच करण आणि अनुची लढत बघायला मजा येणार आहे. कारण का एका संघामधून हे दोन्ही खेळाडू वारंवार खेळत असतात. आज एकमेकाच्या समोर आहे. कशा पद्धतीने कोण कोणाला हँडल करतोय हे इथे मात्र नक्कीच बघावं लागेल. अन्नू आहे. अन्नूच्या समोर आहे करण. दोन्ही संघ खेळाडू एकत्र खेळत असतात व माध्य वारंवार. अनु मात्र भारी पडलाय कर्णवरती. अनु मात्र भारी पडलाय. अजून एक चेंडू आडव्या बॅटने खेचायचा होता तर तो अनुने देखील चेंडू थांबवला गेले. तब्बल मला वाटतं 3 चेंडू हाताळले गेले. 1 धाव खर्च केले अनुने. सलगचे 2 डॉट बॉल अनुने टाकलेत. करण टू अन्नू टू करण. इथे मात्र चांगली लढत बघायला मिळते आपल्याला.
हा देखील चेंडू वेगवान, आता मात्र पारती टाकायचा होता. पंच पनिश करतील. पंचांचे दोन हात समांतर म्हणजेच काय तर धावा मिळणार अवांतर. एक धावाने धावा फलक पुढे सरसावलंय. दोन धावा फलकात आले गेले. थोडं शांत पद्धतीने खेळ चालू. तब्बल 21च्या सरासरीने धावा करायचे. 21 तुम्हाला धाव फलकावरती धावा प्रत्येक ओव्हर्स मध्ये लावायच्या आहेतच. आता देखील चांगला खेचला आडव्या बॅटने, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे किशोर असेल. एक धाव पूर्ण झाली. एका धावाने संतुष्ट मानावं लागेल. एका दुःखीने मॅच पुढे जाणार नाहीये. थेंबे थेंबे तळे साचणार नाहीये. इथे मात्र तुम्हाला महासागर भरायचंय. आणि कुठंतरी आता मात्र एक एक बाल्टी टाकून हा मात्र महासागर भरणार नाहीये नक्कीच. 4 बॉल टाकले गेलेत. 3 धावा धाव फलकावरती खर्च झालेत. पुन्हा एकदा अण्णू. हा आता मात्र चेंडू, अजून एक चेंडू, एक धाव, एकच धाव तिथे मात्र आज झाली. नक्कीच अनुने कमाल केले. पॉवर प्ले षटक कसं असावं मी नक्कीच म्हणालो होतं. वेगाचा बेताज बादशाह आहे अनु, आणि त्या वेगावरती त्याने मात्र थांबवलं गेलं. स्कोर कार्ड थांबवलंय. फक्त 4 धावा धाव फलकावरती लावल्यात. शेवटचा चेंडू देखील असेल या षटकातला. नक्कीच अनुच्या माध्यमातून कमाल बघायला मिळाली आपल्याला. अजून एकदा चांगला चेंडू, अजून एक चांगला चेंडू. इथे मात्र क्षेत्ररक्षण देखील त्याच कमाल क्षेत्ररक्षण देखील बघायला मिळालं. षटक संपवलंय. 5 धावा धाव फलकावरती लावले गेले आहेत. आता नेक्स्ट मला वाटतं गोलंदाजी मार्क होते कोण येतो बघावं लागेल. नक्कीच गोलंदाजी भरपूर आहे याचे शेस 11 या संघाकडे. नक्कीच शैलेश जी बेटकर आले त्यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. नक्कीच. आणि तो स्वतः संघ मालक आता मात्र गोलंदाजी मार्क होते प्रकाश दादा आलाय. नक्कीच अनुभवी खेळाडू, 40+ एज असताना देखील ह्या वयामध्ये क्रिकेटची आवड कमी झाली नाहीये प्रकाश दादा. आणि प्रकाश दादा आता माझा गोलंदाजी मार्क रेडी झाले. तुमचं वय किती आहे नो मॅटर, तुम्ही काय करता नो मॅटर, तुमचं क्रिकेट बद्दल प्रेम किती आहे याच्यावरती डिपेंड करतंय. तुम्ही क्रिकेटसाठी किती वेळ देताय, तुम्ही क्रिकेट बद्दल किती डेडिकेट आहात. आणि त्याचं उत्तम आणि जिवंत उदाहरण मात्र प्रकाश दादा या म्हणजे या 40+ वयामध्ये देखील या उन्हामध्ये जिथे मोठमोठ्या यंगस्टर लोकांना देखील ऊन भावत नाहीये आणि त्या मोठ्या या भर उन्हाच्या टेम्परेचर मध्ये देखील प्रकाश दादा मैदानामध्ये गोलंदाजी करतात. पहिलाच बॉल करणला इथे आडवा बॅटने खेचलाय. तिथे मात्र कावकनचा खेळाडू आलाय. एक धाव पूर्ण झाली. नक्कीच एका दुःखीने मी नक्कीच मागाशी देखील म्हणालो एका दुःखी एक आणि डबल सिंगलचा हा गेम मात्र आता तुमच्यासाठी खूप मागे राहिलाय. कारण तुम्हाला तब्बल 60+ धावा चेस करायची आहेत. आणि आजचापर्यंत 6 धावा फक्त धाव फलकावरती लागल्या गेल्या आहेत. आता मात्र प्रत्येक बॉल वरती आक्रमण करावं लागेल. प्रत्येक बॉल वरती मोठा हिट चढवावा लागेल. आलाय का पहिला मोठा हिट आलाय का? नक्की चांगले एफर्ट्स इथे बघायला मिळाले क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. मात्र चेंडू चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. आलाय दर्जेदार षटकार सागरच्या बॅट मधून. कांटेगावचा ब्रँड इथे मात्र चमकलाय. पहिल्याच बॉल वरती आडवा बॅटने खेचलाय. नक्कीच इथे मात्र आता लेग साइड्स ला खेळणं म्हणजे एक आडव्या बॅटने खेळणं ट्रेंड झालाय. ऑफ साइडच्या दिशेने देखील चांगले चांगले शॉट्स आहेत. कव्हर ड्राईव्ह असेल, त्यानंतर पॉइंटच्या दिशेने देखील खेळले जातात. मात्र आताच क्रिकेट खूप वन साइडेड साइड झालंय. मात्र सर्व खेळाडू हे लेग साइडच्या दिशेने आपलं टार्गेट करत असतात. तसं मात्र आडव्या पद्धतीने हा देखील शॉट खेळला. अजून देखील चेंडू इथे मात्र स्लोअर टाकला होता. पंचांनी पनिश केलं. येस इट इज वाईड बॉल. अतिरिक्त धाव फलकावरती लागले गेले 13 धावा. नक्कीच या गोलंदाजाने जर एक विकेट घेतली, प्रत्येक विकेटला 100 रुपये आलेले आहेत. तिथे मात्र आता मात्र चेंडू, अजून एक चेंडू उडवलाय, चांगला उडवलाय. डीप स्क्वेअर सॉरी कॉर्नरच्या डोक्यावर अजून एक दर्जेदार अभिषेकच्या सागरच्या बॅटमधून अजून एक दर्जेदार षटकार आलाय. आता मात्र हात खोलले गेलेत. आता मात्र हात खोलले गेले. काव कॉर्नर टार्गेट केला. तिथे लेग षटकार टार्गेट केली गेली प्रकाश दादावरती. आणि इथे मात्र लगातारचे 2 षटकार इथे मात्र आलेत सागरच्या बॅटमधून.
धाव फलकावरती धावा देखील मला वाटायला लागलं 19 धावा धाव फलकावरती लागले गेल्यात आणि प्रकाश दादाच्या प्रत्येक विकेट्सवरती देखील इथं मात्र प्राइज लागलंय, कॅश प्राइज लागलंय. गुगल पेच्या माध्यमातून एक कॅश प्राइज तुम्हाला दिलं जाईल. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये. इथे मात्र येणारे अजून 3 बॉल आहेत. या 3 बॉलवरती किती विकेट्स घेत आहेत ते मात्र बघावं लागेल. अजून छोटा बॉल होता, अजून एक चांगला चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, अजून एक दर्जेदार षटकार. षटकाराची हॅट्रिक देखील झाली. आता मात्र सागर नावाचा सागर इथे मात्र कांटे गावाचा ब्रँड इथे मात्र चमकतोय. दीपक बेटकर यांच्या माध्यमातून पारितोषिक आलंय प्रकाशासाठी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये. परंतु इथे मात्र फासा उलटा पडला गेलाय. हॅट्रिक लावली, षटकाराची हॅट्रिक लागली गेली. तब्बल 3 चेंडूवरती 3 मोठे फटके बघायला मिळाले. जे आपले बाउंड्री लाईनच्या जे बाहेर आपले जे खेळाडू असतील, म्हणजे जे आपल्या आरपीएल खेळणारे खेळाडू असतील, त्यांनी प्लीज थोडंसं बॉल आणून द्यायचं आहे. कारण का आपलीच मॅच आहे, आपलेच येत का आपलाच खेळाडू बाहेर जाऊन बॉल आणतो, त्याच्यामध्ये मॅचला देखील खूप उशीर होतोय. ज्या वेळेला आपली मॅच देखील असेल त्यावेळेला बाकीचे खेळाडूंचा देखील तोच रोल असेल. प्लीज थोडं सपोर्ट करा. बाकीचे खेळाडू ज्या टीम ज्यांच्या मॅच चालू झाले नाहीत त्या टीमनी. आता मात्र चांगलं आक्रमण चढवलं. तब्बल 3 बॉल होते, 3 मोठे फटके बघायला मिळाले आपल्याला सागरच्या बॅटमधून. हा देखील चेंडू चांगला टाकलाय, चांगला चेंडू टाकलाय. वाईड यॉर्करचा इथे मात्र प्रयत्न झाला आणि एक्झिक्यूट देखील चांगल्या पद्धतीने झाला. डॉट बॉलची सांगता इथे मात्र केली, कमबॅक केलंय. येणारा शेवटचा चेंडू कशा पद्धतीने हाताळायला जाईल प्रकाश यांच्या माध्यमातून हे मात्र बघावं लागेल. समोर एक हार्ड हिटर फलंदाजाने तब्बल 3 षटकार ठोकले हॅट्रिकच्या माध्यमातून. आता देखील खेचलाय ऑफ साइडचा बॉल, लेग साइडच्या दिशेने खेचला गेला. काय झालंय, अजून एक चौकार आलाय. त्या मात्र धाव फलक पुढे सरकला. नक्कीच धाव फलक पुढे सरकला गेला. 29 धावा कधी लागले गेलेत. नक्कीच 29 म्हणजे 29 तब्बल 29 धावा फलकते लागल्या गेलेत. आता मात्र काका कुठंतरी टेन्शन मध्ये आले आहेत. 29 धावा फलकते लागले गेलेत. तेच पुन्हा एकदा अजून एकदा कॉल देतो प्लीज. जे आपल्या आरपीएलच्या बाकीच्या टीम असतील, ज्या टीमच्या अजून देखील मॅच चालू झाली नाही त्या टीमने प्लीज थोडं सपोर्ट करा. बॉल जर लाईनच्या बाहेर गेलो थोडंसं द्या, कारण का आपलेच मॅच असतात, आपलेच टुर्नामेंट आहेत. नक्कीच आपल्या मॅच जेव्हा असेल तेव्हा सेम फॉर्मॅट वापरला जाईल. नक्कीच ज्या वेळेला आपली मॅच असेल तेव्हा बाकीचे जे संघांच्या मॅचेस नसतील ते संघ बाहेर राहतील. तेवढं थोडंसं प्लीज जरा सपोर्टिव्ह भूमिका दाखवा प्लीज. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आले सूरज. ज्या खेळाडूने आपल्या फलंदाजी जोरात तब्बल 42 धावा बनवल्यात. आता सूरज आणि येणारे 12 चेंडू मध्ये 35 धावा तितकंसं अशक्य असं नाहीये. जोपर्यंत मला वाटतं सागर असेल मैदानामध्ये हे शक्य आहे. सूरज आलाय, सूरज टुकरण. आणि ते मात्र आता कोणत्या पद्धतीने गोलंदाजी करतोय सूरज ते मात्र बघावं लागेल. करण आता मात्र आडव्या बॅटने खेचायचा होता, फंबल किपर कडून देखील झालं गेलं. इथे मात्र काय झालं, रनआउटच्या विकेट्स मध्ये इथे मात्र करण चाललाय बॅक टू द पॅव्हलियन. वाईट बॉल होता, परंतु मात्र सागरला स्ट्राईक हवी होती. नक्कीच सागरकडे जितकी स्ट्राईक राहील तितकी मॅच इन मध्ये येईल. भीमजोत करण चाललाय बॅक टू द पॅव्हलियन. नक्कीच चला, इथे मात्र विकेट पतंग कटलं गेलं रनआउटच्या माध्यमातून. चला नेक्स्ट बॅटर लवकर पाठवायचं प्लीज. येणारे 12 चेंडूंनी तब्बल 34 धावा करायचे असतील. येणारे 12 चेंडून 34 धावा. भीमजोत न्यू बॅटर कोण आहे? किती वाजता न्यू बॅटर कोण आहे? सोडा किती वाजता? वळकेकर आहे का? वळकेकर वळकेकर आहे का विचार.
न्यू बॅटर आलाय अभिषेक देखील, हा देखील एक चांगला खेळाडू. आजचा मात्र पुल केलाय, सक्सेसफुल केलाय, पॉवरफुल केलाय. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमा रेषा पलीकडे. सागर मात्र आता आग ओकतोय. सागरच्या बॅटमधून आग ओकली जाते. अजून एक दर्जेदार षटकार. आग ओकली जाते, आग ओकली जाते. इथे मात्र सागरच्या बॅटमधून वन साइडेड बॅटिंग इथे मात्र चालू केलीये सागर याने. देखील शॉर्ट बॉल होता, पुल केला त्यानंतर सक्सेसफुल देखील झाला. पॉवरफुल होता फटका सागरच्या बॅटमधून. तब्बल आता मात्र 35 धावा फलकरती लागल्या गेल्या आहेत. तब्बल एकटा 24 धावांवरती सागर खेळतोय. आता इथे मात्र गोलंदाजाला कमाल करावी लागेल, कसरत करावी लागेल गोलंदाजाला. हा देखील उलटा फुलटा खेळायचा होता, मात्र चांगला कमबॅक झाला इथे मात्र सूरजच्या माध्यमातून. नक्कीच इथे मध्ये सरळ बॅटने धावा येत आहेत. उलटा स्विच इट चा तितकासा मला वाटतं प्रयत्न करायचा आता तरी गरज नाहीये. सरळ बॅटने इथे मात्र धावा खर्च होतात बॉलर कडून देखील. हा देखील चांगला चेंडू. इथे मात्र कव्हर ड्राईव्ह करायचा होता, कॅचिंगचा कॉल होता, स्वतः प्रकाश कॅच केले आलेत. 2 धावा देखील पूर्ण झाले आहेत. नक्कीच क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की गोलंदाजा कंजूस असावा. जितक्या कमी धावा गोलंदाज खर्च करेल तितकंच चांगलं, आणि फलंदाजालाही मात्र धावांची भूक असावी. जितक्या धावा फलंदाजाने आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून करता येईल तितक्या मात्र कराव्या. धाव फलक पुढे सरसावले. 38 धावा धाव फलक देखील लागल्या गेल्यात. अजून देखील येणारे 3 चेंडू मला वाटतं बाकी असतील. या 3 चेंडूवरती अजून देखील किती समीकरण बिघडतंय, काय घडतंय, काय बिघडतंय हे मात्र बघावं लागेल. पुन्हा एकदा सागरने मात्र इथं 100 हे मात्र आपलं बॅटिंगचं हे. आता देखील चांगला चेंडू, खोलवरचा चेंडू इथे मात्र टाकला होता. लेग बायच्या स्वरूपामध्ये एकदा पूर्ण केले. न्यू बॅटर मला वाटतं चाललाय, वळकेगावचा सुपुत्र आहे अभिषेक. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं विमान देखील या मॅचचा आनंद घेताना आपल्याला बघताय. हवाई यात्रा ते चालू आहे. आता मात्र अभिषेक आलाय न्यू बॅटर. हा देखील एक चांगला खेळाडू आहे अभिषेक. मला वाटतं मॅन फ्रॉम वळकेगावचा खेळाडू आहे आणि यावर्षी पोलीस खात्यामध्ये देखील रुजू झालाय हा खेळाडू, याचं देखील अभिनंदन. हा देखील चेंडू आता मात्र चांगला बॅटने खेचला. इथे मात्र एक धाव पूर्ण झाली. दुसरा धाव देखील कॉल झालाय. त्याच वेगाने दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली. ह्या ओव्हरचा शेवटचा चेंडू असेल. 39 धावा फलकावरती लागल्या गेले आहेत. येणाऱ्या शेवटच्या चेंडूवरती आक्रमण करावं लागेल. येणाऱ्या शेवटच्या चेंडूवरती आक्रमण करावं लागेल. तब्बल मला वाटतं येणाऱ्या 7 बॉलवरती 23 धावा करायचे आहेत. या बॉलवरती एखादा मोठा फटका आला ना तर मात्र मॅचचं स्वरूप थोडस बदलेल. अजून देखील मॅच दोन्ही पारड्यामध्ये तितक्या समान अंतरावर येऊन थांबलीये. थोडस मला वाटतं कुठं तरी श्रेयस इलेव्हनचं पारड जड आहे. हा या बॉलवरती डिपेंड आहे. हा बॉलवरती एखादा मोठा फटका, एखादी विकेट मॅचचं स्वरूप पूर्णपणे बदलू शकतं. आता मात्र हा देखील चेंडू सरळच्या दिशेने खेळलाय. गॅप निवडलाय का? येस, गॅप निवडलाय. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. एका रेषेमध्ये आलाय सरळ दर्जेदार सौकार. 45 धावा देखील धाव फलकावरती लागल्या गेल्यात. येणारे 6 चेंडू आणि 19 धावा इथे मात्र करावं लागेल. एखादा चांगला गोलंदाज निवडावा लागेल नक्कीच. आता मात्र कुणाच्या खांद्यावरती जबाबदारी देत आहेत, कुणाच्या खांद्यावरती हे जबाबदारीचं ओझं टाकलं जातंय हे आता मात्र बघावं लागेल. कारण नक्की शेवटचं षटक आहे. अनावरचे षटक मानलं जातं. 19 धावा डिफेंड करायच्या आहेत आणि त्यातल्या त्यात समोर सागर सारखा मोठा हिटर फलंदाज असेल. आता मात्र कोणत्या गोलंदाजावरती जबाबदारी दिली जाते, कोणत्या गोलंदाजाला प्रेशराईज केलं जातंय, कोणत्या गोलंदाजाची परीक्षा होईल आणि परीक्षेमध्ये पास कोण होतंय हे इथं मात्र आता बघावं लागेल. नक्कीच मी सागरचं कौतुक करेन. व एका बाजूने करणची विकेट गेली, करणचं फंबल होत होतं, परंतु मात्र पहिल्या षटकामध्ये धावा तितक्यासा खर्च झाल्या नव्हत्या तरी देखील धावा बनल्या 45. 19 चेंडू 19 धावा.
इथे सागरचं कमाल करावं लागेल. पहिल्याच बॉलवरती तितक्याच्या धावा आल्या नव्हत्या, परंतु इथे मात्र सागरने 1 हँडेड फलंदाजी केली आणि आता मात्र मॅच येऊन ठेपले. 6 चेंडू 19 धावा आणि हे जबाबदारीचं ओझं वाहण्यासाठी कोण आलाय तर BYB देवते संघाचा हार्ड हिटर फलंदाज अष्टपैलू खेळाडू कुंदन कांबळे. कुंदनला कमाल करावी लागेल. कुंदनच्या समोर कोण आहे तर हार्ड हिटर फलंदाज कांटे गावाचा सुपरस्टार. इथे मात्र सागर आणि त्याच्या समोर देवते संघाचा अष्टपैलू आणि ब्रँड कुंदन इथे मात्र बघायला मिळतो आपल्याला. पहिल्याच बॉल वरती आक्रमण चढवलं गेलं. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. काव कॉर्नर क्लिअर केलं गेलं. बाहेरचा खाली चेंडू होता, पॉट मध्ये ढकलला. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. आलाय पहिल्याच बॉल वरती षटकार. प्रेशर रिलीज केला गेलाय. प्रेशर रिलीज झालाय, नक्कीच प्रेशर रिलीज केला गेला. इथे मात्र भीमज्योती संघाकडून पहिलाच बॉल बॅटच्या खाली होता. मला वाटतं गिफ्ट भेटलं आणि ते गिफ्ट हसत हसत कबूल देखील केलं गेलं. येणारे 5 चेंडू 13 धावा. काय घडतंय, काय बिघडतंय? मला वाटतं बिघडतच आहे, घडतंय काहीच नाही. इथं मात्र सेज 11च्या माध्यमातून सगळं बिघडलं गेलंय. पहिली ओव्हर्स जी अनुने कमालीची खर्च केली, पॉवर प्ले मध्ये 5 धावा फक्त खर्च केल्या. त्यानंतर जे येणारे सर्व बॉलर्स होते त्यांनी मात्र येणारे जे बॉलर्स होते त्यांनी इथं मात्र आपल्या इम्पॅक्ट दाखवला आणि तब्बल खूप धावा खर्च झाल्या इथे. आता मात्र काय होते, आता मात्र येणारे 5 चेंडू 13 धावा. काय घडणार, काय बिघडणार? बिघडल्याचं आहे इथं मात्र श्रेयस 11च्या माध्यमातून घडवलं गेलं, सागरच्या माध्यमातून. आता देखील चांगला चेंडू. हा चेंडू टाकल्यानंतर थोडस खाली राहिला. ऑफसाईडचा चेंडू कीपर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. येणारे 4 चेंडू 13 धावा. येणारे 4 चेंडू आणि 13 धावा. कशा पद्धतीने कुंदन हँडल करतोय बघावं लागेल. 4 चेंडू 13 धावा. हा देखील चेंडू ऑफ साइडला घुसून खेचून मारलाय, अक्षरशः फोडला गेलाय. तिथे मात्र काव कॉर्नर. अजून एक षटकार, अजून एक षटकार आलाय. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदललं गेलंय. समीकरणामध्ये पुन्हा एकदा बदल झालाय. 3 चेंडू 7 धावा. मॅच संपुष्टात आणली की काय? सागरने 1 हँडेड मॅच सागरने संपुष्टात आणली. 1 हँडेड मॅच सागरच्या माध्यमातून एकटाच लढलाय, वाघासारखा लढलाय. 1 मॅन शो, 1 मॅन आर्मी इथे मात्र सागरने दाखवलीये. आता हा देखील चांगला चेंडू टाकलाय. हा चांगला चेंडू होता. येणारे 2 चेंडू 6 धावा. स्ट्राईक वरती कोण आलाय? बाळू आलाय आणि त्याच्या समोर कोण आहे? कुंदन. नक्कीच हे दोघं भाऊ आहेत. मला वाटतं आता मात्र कुंदन कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय हा चान्स असेल, कारण का मला वाटतं सागर नॉशेकिडला येऊन थांबलाय आणि आता मात्र इथे कमाल करावी लागेल कुंदनला. ह्या फलंदाजाला थांबवावं लागेल. सागरने कुठेतरी चूक केली आहे का? सागरच्या माध्यमातून कुठेतरी चूक झाली आहे का? जी स्ट्राईक सागरने स्वतःकडे ठेवायला पाहिजे होती ती स्ट्राईक मात्र आता रोटेट कडून अभिषेक दिली गेली आणि इथे मात्र आता गोलंदाजाला एक सुवर्ण संधी भेटली आहे. सुवर्ण संधी, संधीचं सोनं होईल का बघावं लागेल. संधीचं सोनं झालंच पाहिजे, अन्यथा माझ्याच हातातून जाणार यात काही शंका नाहीये. कुंदन टू अभिषेक, अभिषेक टू कुंदन. काय झालंय? फटका फसलाय, कॅचिंगचा कॉल झाले, कॅच पकडली गेली, मॅच फिरली आहे, मॅच फिरली, मॅचचा टर्न झालाय, मॅचने टर्निंग पॉइंट दिली आहे. कुंदनने मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलंय. नक्कीच कमबॅक करणं माहिती आहे कुंदनला. मी नक्कीच म्हणालो BYB देवते संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आहे कुंदन. भले मला पहिल्या 2 बॉल मध्ये 2 षटकार आले, परंतु येणारे 4 बॉल देखील माझे असतील आणि कुंदनने दाखवले, कमाल केले. येणारा 1 चेंडू 6 धावा. कंपल्सरी षटकार मारावा लागेल.
मात्र सागरचं कौतुक आहे, नक्कीच कौतुक आहे सागरचं. सागरने काय कमालीची फलंदाजी केली नक्कीच. तब्बल मला वाटतं 38 धावा त्याच्या बॅट मधून निघाल्या. 1 हँडेड बॅटिंग सागरने केली, परंतु कुठेतरी शेवटच्या 2 बॉलवरती चुकीचा डिसिजन सागरने घेतला आणि स्ट्राईक रोटेशनल झालं आणि ते मात्र फसला गेला. न्यू बॅटर आता आलाय मैदानामध्ये. प्लीज बॅटर नेम सांगायचे. निखिल आलाय, परंतु सागर नॉन स्ट्राईक एंडला थांबलाय. सागरची तुफानी खेळी, सागरची मेहनत वाया जाते का? सागरची मेहनत वाया जाणार का? आता मात्र बघावं लागेल. सागरची मेहनत वाया जाते का? सागरची मेहनत वाया गेली आहे. सागरची मेहनत वाया गेली आहे. मला वाटतं कुंदनचं कमबॅक झालं. कुंदनने कमबॅक केलं, मॅच संपले, मॅच जिंकली. श्रेयस 11 सागरने 1 हँडेड बॅटिंग केली, सागरने कमाल केली, परंतु कुठेतरी फसला गेला. नक्की सागरसाठी इतकंच म्हणेल, विजला असं आज जरी तुझी कहाणी अजून संपली नाही. हे पडणं तर क्षणिक आहे, तुझी जिद्द अजून संपली नाही. आज हरलायस म्हणून जीवनात कधी जिंकणार नाही असं नाही. मनात जिद्द आणि असं असेल तर येणारा सूर्योदय हा तुझ्याच नावाचा असेल, यात मात्र काही शंका नाही. नक्की सागर तुझ्या बॅटिंगचं कमाल आहे, तुझ्या बॅटिंगचं कौतुक आहे आणि कुंदन आपलं देखील कौतुक आम्ही करू तितकंच. पहिल्या 2 वरती मोठे फटके आले, परंतु कमबॅक झालाय. नक्कीच परिमोटर्स हात निघालाय, मैदानाच्या बाजूने परिमोटर्स निघालाय आणि पंचशील आपले फलंदाज पाठवायचे प्लीज. त्यानंतर आपण ऐकणार आहे आपण समालोचन कक्षामध्ये देवदेगावचा गोडावास. कुंदनजी प्लीज समालोचन कक्षामध्ये यायचंय.